आताच्या घटना पहा ना तुम्ही, प्रॉपर्टी, गाड्या, बंगले सगळ्या गोष्टी आहेत. पण हा महिनाच एवढा खराब आहे, तुम्हाला सांगते ना. दोन दिवसाला काहीतरी पकडणं ऐकायला येत आहेत. सगळ्यांना सोशल मीडियावरती सगळ्या घटना माहिती होत आहेत. आज मला सांगा, मुलगा असावा पण प्रभू रामचंद्रासारखाच असावा. रावणासारखा मुलगा कामाचा नाहीये. आज विचार केला जातोय, एक काळ होता सगळे लोक मुलींना आरोपी, मुलींना दोषी ठरवायचे, मुलींच्या वरती आरोप करायचे. का? मुलगी ही स्वतः अंग प्रदर्शन करते, व्यवस्थित कपडे घालत नाही, नको त्या ठिकाणी फिरते, रात्री 10-11 वाजेपर्यंत फिरते. पण या 4-8 दिवसापूर्वीची घटना जर पाहिली, 3 वर्षाच्या पोरीनं असा कुठला अपराध केला होता, कुठलं अंग प्रदर्शन केलं होतं, कुठल्या गोष्टीची त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती. अहो, ज्या माता पित्यानं एका लक्ष्मीला जन्म दिलेला होता, आयुष्यभर काहीतरी स्वप्न रंगवली असतील, आपली मुलगी सुद्धा लग्न होऊन सासरी जाईल, आयुष्यभर तळहाताच्या फोडासारखं त्या पुरीला सांभाळावं. पण सगळा आनंद सुख सोहळा पाण्याच्या अगोदरच कुठंतरी एवढे हाल होऊन मुलींची हत्या होत असेल, तर त्या मायबापाचं अंतकरण काय म्हणत असेल. लांबून घटना ऐकतोय मी तर सांगते, 2-3 दिवस सोशल मीडियावरती जर पाहिलं तर फक्त तेच प्रकरण ऐकायला भेटायचं. जेव्हा त्या घटना ऐकल्या आणि त्या पोरीच्या बापाचं बोलणं ऐकलं ना, कित्येक त्या पोरीच्या सोबतचे व्हिडिओ, भगवान परमात्माने सुद्धा लाजावं, एवढे सुंदर हसलेला तिचा बाप आहे, देवापेक्षा सुद्धा सुंदर दिसतो. पण ती पोरगी गेल्याच्या नंतर त्या बापानं वर मान करून सुद्धा कोणत्या सोशल मीडियाकडे पाहून बोलणं नाही केलं. किती लोकांनी आंदोलन केले आणि काय केले. 3 वर्षाची त्या बापाची पोरगी परत भेटणार आहे का? सांगण्याचं तात्पर्य नाही, बोला संस्कार देता आले तरी चालेल, पण पोरींना रात्री बेरात्री दिसलेली प्रत्येक स्त्री स्वतःची आई, स्वतःची ताई हे म्हणायला तुमच्या लेकराला शिकवलं तरी खूप झालं. पहा, मुलगा असावा पण प्रभू रामचंद्रासारखाच असावा, चांगले विचाराचा पाहिजे. काय काय घटना घडत आहेत. बीड जिल्ह्यातलं प्रकरण आहे. परत लग्न झालेली मुलगी 10 महिन्यात फक्त पोरीची हत्या केली. का? सासरच्या लोकांनी. काय लोक वागायला लागलेत मी सांगते. काही कालांतराच्या नंतर आपण म्हणायचो कलियुगामध्ये खूप वाईट गोष्टी आहेत, पण कलियुगामध्ये सुद्धा आताचं वर्णन केलं ना, तर कलियुगाचे सुद्धा आपण पाहिलं, काही दिवसांनी जग बुडाल्याशिवाय राहत नाहीये. यावर्षी एवढा महापूर आलेला आहे, एवढा पाऊस पडला की कित्येक लोकांचे घर परिवार, घराचे घर उद्ध्वस्त झालेत. धान्याचा कण सुद्धा घरात नाही आला. याला कारणीभूत फक्त याच घटना आहेत. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेतील एखाद्या स्त्रीकडे एखाद्यानं वाईट नजरेनं जरी पाहिलं तर त्या व्यक्तीचा चौरंग केला जात होता. खऱ्या अर्थानं आता शिवशाही असती ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच त्या मायबापाला आणि त्या पोरीला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहिले नसते. पण आज पाहिलं तर दलालाच्या हातात सगळं राज्य गेलेलं आहे. गोष्टीचं वाईट वाटतं पा कधी कधी. मायबापाला प्रश्नच आहे की पोरीला जन्म घालावा की नाही घालावा. कारण जन्म घातल्याच्या नंतर एखादी मुलगी शेजाऱ्याच्या घरी फक्त खेळण्याकरिता जात असेल. एक काळ होता व गावातल्या लोकात कुठं पंचक्रोशीत दुःख झालं तर पूर्ण गाव सहभागी व्हायचं. अनोळखी माणूस जरी असला परिसरातला तरी त्याच्यासोबत लेकीपाडीला पाठवत होते सासरी नांदण्याकरिता. पण आज शेजाऱ्याकडे जर पोरगी खेळण्याकरिता गेली आणि बाप कामावरून आला आणि माहिती झालं तर शेजाऱ्याच्या घरी पोरगी आहे, तर बापाला सुद्धा कुत्र्यासारखं धावत पळत यावं लागतं. का? आपली पोरगी सुरक्षित असेल का, आणि स्वतःच्या घरी घेऊन जाण्याचं काम करतो. नाही प्रॉपर्टी नाही बंगला कमवता आला तरी चालेल, पण लेकरांना फक्त संस्कार देण्याचं काम करा. विठ्ठल विठ्ठल. मुलगा असावा पण चांगले विचाराचा पाहिजे. भगवान परमात्माला प्रार्थना करायची, पुत्र दे ऐसा गुण ज्याचा तिही लोकी झेंडा, आणि कन्या तरी ऐशी दे जैशी मीरा मुक्ताबाई. मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा, मुलगा असावा बाळ ध्रुवासारखा, मुलगा असावा भक्त प्रल्हादांच्या सारखा, आणि मुलगा असावा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. चांगल्या विचाराचा मुलगा पाहिजे. आज देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. हे विसरून नाही चालणार आपल्याला. म्हणून त्या राजांसाठी म्हटलं जातं पहा, सगळ्यांनी हात वरती घ्यायचे तर माझ्यासोबत टाळी वाजून म्हणायचं. थोडीशी थंडी सोडा बाजूला, घ्या हात वरती सगळ्यांनी. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचंय, उभं राहिलेली सोडून.
टाळी वाजवायला तुम्ही तुमच्याकरिता. आणि बऱ्याच लोकांनीच ते नाटकं केले. बोली एवढले तोंड, आवाज मात्र निघत नाही. सांगण्याचं तात्पर्य मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आताचे पोरं पहा तुम्ही, कुठले संस्कारीन कुठल्या काही गोष्टी. नाटकं केल्याने छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. नुसती दाढी वाढवली, नुसते कानात कुंडल घातले. दारू पिऊन पहाटे 3-3 वाजेपर्यंत जयंती करणारे, साजरे करणारे लोक आहेत. पोरं पहाटे 3-3 वाजेपर्यंत दारू पिऊन नाचतात. महाराजांना सुद्धा वाटत असेल तलवार काढून याच मावळ्याच्या डोक्यात घालाव. ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाहीये. माणसाचे विचार चांगले असावे, त्यांचे विचार आचरणात आणण्याचं काम करा. शिवजयंती आपोआप साजरी झाल्याशिवाय राहत नाहीये. सगळ्या महिला मंडळांना सांगणं माझं, मुलाला चांगले संस्कार देण्याचं काम करा. बरेच लोक पोरग संस्कारी निवडा म्हणून अशा पोरांकडे पाहतात आणि आळंदीला शिकायला सुद्धा टाकतात. पण नशिबात नसेल तर तुम्हाला सांगते मी, शिकायला टाकतात. 4-4 वर्ष संस्थेत राहतात आळंदीला आणि फक्त धोतर घालायला शिकून येतं. कारण संतांनी वर्णन केले, सुशीलो मात्र पुण्येन पितृ पुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्म पुण्येन सौभाग्यता. चांगल्या विचाराचा मुलगा निवडण्याकरिता त्याच्या आई वडिलाचं, त्याच्या कुळाचं, त्याच्या परंपरेचं आणि स्वतःचं सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं. त्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. मुलगा असावा पण चांगले विचाराचा. मुलगी असावी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई सारखी चांगले विचाराची मुलगी पाहिजे. आताच्या पुरी लग्न होऊन सासरी गेल्या, एक सांग कामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकारे हुंदाडा. कळतं तुम्हाला? तिने जोडगावात भाकरी करावं, अख्ख्या जोडगावात कळतं कुणाची सून भाकरी करते. थपडांग थपडांग. आताच्या पोरी तर भाकरीच येत नाही. कुठले संस्करण कशाचं काय. लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन आणि लग्न झालं मालकाला टेन्शन. तुम्हाला एक प्रसंग सांगते पहा. एके बापाला 3 मुली, एक होती तुतानी, एक होती गेंगाणी, एक होती बोबडी. तिघीच्या 3 तर लग्नच जमाना. बापानं एवढी स्थळं पाहिली पण कोणताच मुलगा यांना पास करणार. पण शेवटी भानगड अशी झाली, बापानं सांगितलं पोरीनो हा आपला शेवटचा प्रयत्न आहे. 3 मुली होत्या, शेवटचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न फेल गेला तर तुमचं लग्न व्हायचं नाही. मग शेवटचं स्थळ पाहतो. 3घी जणी सख्या जावा, 3घी जणी एकाच घरात जाणार. पण उद्या पाहुणे पाहून गेल्याच्या नंतर पोरींनो कोणी शब्दही बोलायचा. कोणी म्हटल्या पप्पा आम्ही येत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले. सकाळी पाहुणे नाश्त्याला हजर. नाश्ता झाला, दुपारची वेळ, जेवणाची वेळ. दुपारी 12 वाजता पाहुणे जेवायला बसले. पोराचे मामा जेवायला बसले. पण मामा म्हणतात सकाळपासून आलो, एकही पोरगी बोला नका. का मुक्यात नसतील? लोक आता म्हणतात ज्याची बायको मुकी तो सगळ्यात. पण मुक्या भेटतात कुठं? नवऱ्याला म्हणते काय काय सांभाळू. नवरा म्हणतो मी सगळं सांभाळतो, तू फक्त तुझं तोंड सांभाळा. कारण कधी काय बोलल बाई सांगता येत. ज्या वेळेला सांगितलं बोलू नका. मामा म्हणे जेवण होईपर्यंत पोरींना बोलतं करायचं. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट हजर. मामा जेवायला बसले. त्यामध्ये पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाटा होता, पापड होतं, लोणचं होतं, गुलाबजाम होते, जिलेबी होती. तोंडाला पान नका सुटी देऊ फक्त. पंचपक्वानाचं भोजनाचं ताट आणि त्यामध्ये सुंदर जिरा मोहऱ्याची कढीपत्त्याची फोडणी दिलेली कढीची वाटी. कढीचा पदार्थ पुढे आला आणि मामाने अशी कढीमध्ये 5 बोटं बुडले. जसे बोटं बुडले तसा मामाने असा फुरका मारला. जसा फुरका मारला मामा म्हणतात वा काय कढी झाली. अशी कढी आजपर्यंत खाल्ली नव्हती म्हणे. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी. जिनं कढी केली तर पातीलाच उचलून घराच्या बाहेर पडत सुटली. बाई 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 ताय दांगू तुम्हाला तकाल पतून धामाधूम झाले. त्यात देव दातलं मिव दातलं. देव का तुम्हाला पली पली म्हणे. वालू का कली घ्या ना थोली थोली. मामाने डोळे पांढरे केले. तेवढ्या दुसरी आली. ती म्हणती अगं कशाला बोलली. एवढं बोलायला तिने अर्धा तास घातला. तिसरी आली. ती म्हणती काय केलं तुम्ही. पप्पांनी सांगितलं होतं ना बोलू नका. बोलण्या चांगला गोतना दाना बोलण्या जमणे ना मन जमणे ना कन्नक नाही जोडगाव. जे ताटावरचे पाहुणे उठून पळाले त्यांनी अजून जोडगावाचं तोंड नाही पाहिलं. विठ्ठल विठ्ठल. मुलगी असावी पण संत जनाबाई सारखी. ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं ये ग विठाबाई माझे पंढरीची आई. रोज पहाटेच्या वेळी जातं झटकून घ्यावं. जातेवरती म्हणायच्या सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू म्हणा ओव्या गाऊ कौतुके तू. गाणे करतात आपण जातेवरचे. आता गाणी नाही राहिले. संत जनाबाई सांगतात तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही मुने माय बा
त्या भगवान परमात्मानं जात्यावरती दळणदव लागण्याकरिता यावं. मुलगी असावी संत जनाबाई, संत मीराबाई सारखी. मुलगा झाल्याच्या नंतर म्हणा उजळले भाग्य. आता संतांनी वर्णन केले, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकटवास बरा संता पायी. याला भाग्य म्हणताच येत नाही, पण मुलगा असावा चांगल्या विचाराचा. सांगण्याचं तात्पर्य जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पारमार्थिक भाग्य उजळलंय आणि परमात्मा प्राप्तीची चिंताही वारली, पण कधी अभंगाचं दुसरंच. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. पारमार्थिक भाग्य उजळणे, चिंताही वारली परमात्मा प्राप्तीची. कधी जेव्हा संतांचं दर्शन, संतांची संगती झाली, तेव्हा आपल्यालाही भगवान परमात्माची प्राप्ती करायची असेल. संतांनी वर्णन केले, हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते. एकदा का चरण धरले संताचे पायी, हा माझा विश्वास. देवाच्या संतांच्या चरणावर विश्वास ठेवाल तर भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. तुकोबारींनी वर्णन केले, देवा सुख वसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई. संतांच्या चरणावरच विश्वास ठेवावा लागेल. का संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताची संगती का करावी? भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी माता, मातंग ऋषींनी सारख्या संतांची संगती झाली तर जीवनाचा उद्धार आहे. भगवान प्रभू रामचंद्र भेटण्याकरिता आलेत. त्याच्या पुढे पाहिलं आपण, वाल्या कोड्याला नारद मुनींसारख्या संतांची संगती झाली तर जीवनाचा उद्धार आहे. संतांची संगती ज्याच्या ज्याच्या जीवनात लाभते त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाहीये. पण सांगण्याचं तात्पर्य आहे, 3.5 हाताचा नरदेह फक्त 3.5 अक्षरावरती अवलंबून असतो. विश्वास हा फार महत्वाचा आहे. मग तो प्रपंचात असू द्या अथवा परमार्थामध्ये असू द्या. प्रपंचामध्ये सुद्धा पती पत्नींच्या मध्ये एकमेकांच्या वरती विश्वास आहे, म्हणून तर संसाराचा रथगाडा चालू आहे. बाईच्या मनात आलं तर एकच थेंब टाकण्याची गरज आहे, पण तरी सुद्धा मालक विश्वासानं विश्वास ठेवून रोज भोजन करण्याचं काम करतात. का? तेवढा विश्वास आहे. तेवढाच विश्वास आपण भगवान परमात्माच्या वरती ठेवायचा आहे आणि संतांच्या वरती ठेवायचा आहे. का? भगवान परमात्मा वरती किती विश्वास असावा? सुंदर असा प्रसंग आहे. ज्या वेळेला महाभारताचे युद्ध होणार आहे, त्या युद्धाच्या अगोदर दुर्योधन आणि अर्जुन भगवंताला भेटण्याकरिता आलेत. दुर्योधन आला भगवान परमात्माच्या डोक्याजवळ बसला, अर्जुन आला भगवंताच्या चरणाजवळ बसला. सगळ्यात पहिले देवानं कोणाला पाहिलं? अर्जुनाला. विचारलं, अर्जुना कधी आलास? दुर्योधन म्हणतो, देवा त्याच्या अगोदर मी आलोय, तुला दिसलाच नाही म्हणे. बरं येणं कशाकरिता केलं म्हणे? काय नाही, भगवान परमात्मा देव म्हणे तुमची सहाय्यता घेण्याकरिता आलो आहेत. भगवंत म्हणतात, एकीकडून माझं पूर्ण सैन्य राहिलं आणि एकीकडून फक्त मी एकटा. दुर्योधनाने विश्वास नाही ठेवला. दुर्योधनानं भगवान परमात्माकडून मागितलं, पण शेवटी विजय कोणाचा आहे? लोक दुर्योधन बुद्धीचे सध्याच्या काळात देव कोणालाच नकोय, देवाकडूनच पाहिजे. देवा मला हे द्या, देवा मला ते द्या. पण त्याचा सुद्धा स्वभाव आहे, घेश तेवा देशी ऐसा असं अशी उदाहरण. पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे, उद्या सूर्योदयापर्यंत धरणी मातेवरती एकही पांडव जीवित राहणार नाही. भगवान परमात्माच्या पायाखालची जमीन हदरली
मध्यरात्रीच्या वेळेला द्रौपदी मातेकडे आले. द्रौपदीला सोबत घेतलं आणि पितामहाच्या जवळ गेले. पितामह भीष्माचार्यांच्या जवळ आणून द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी प्रदक्षिणा पूर्ण करायची आणि बांगड्याचा आवाज करायचा, दर्शन घ्यायचंय. एक प्रदक्षिणा पूर्ण केली, बांगड्या वाजवल्या, दर्शन घेतलं, आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. परत दर्शन घेतलं, बांगड्या वाजवल्या, अखंड सौभाग्यवती भव. किती विश्वास असावा हे सांगते. तीनदा दर्शन घेतलं, परत आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदी माताच धाय मोकलून रडू लागल्या. पितामह महात्मा, हा आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढच्या जन्माचा आहे? डोळे उघडून पाहतात. पहिला प्रश्न केला, तुला घेऊन कोण आलाय? सांगितलं, माझा गडी मला घेऊन आलाय. ज्या वेळेला धावत पळत गेले, द्वारावरती येऊन पाहिलं तर द्रौपदी मातेच्या चप्पल हातात घेऊन खांद्यावरती घोंगडी टाकून जगाचा मालक वाट पाहत बसला होता द्वारावरती. पितामहांनी पाहिलं, लोटांगण घातलं. भगवान, तुम्ही जर देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आगाधनी वरया. भगवान, तुम्ही जर प्रत्येक भक्ताच्या पाठीमागे असेच उभा असाल ना, तर माझ्यासारखी किती पितामह झाले तरी त्या भक्ताचा केसही वाकडा होऊ शकत नाही. भगवान परमात्मा तिथून निघाले, अर्जुनाकडे आले. अर्जुन घोरत होता. सकाळी पहाटेची वेळ झालेली. घोरताना अर्जुनाला उठवलं. अर्जुना, अरे उठ. तेव्हा का उठवता? मला साखर झोप लागलेली आहे, झोपू द्या ना. अर्जुना, अरे काल पितामहांची प्रतिज्ञा नाही ऐकली का? म्हणे माझ्या समोरच तर गेली, मी तिथेच होतो, तरी तुला झोप लागली रे कशी? बसलेल्यांपैकी मला सांगा, उद्या 12 वाजेपर्यंत तुम्ही मरणार आहात असं समजल्यावर किती जणांना संध्याकाळी झोप लागला? पण अर्जुन घोरत होता. सूर्योदयापर्यंत एकही पांडव जीवित राहणार नाही प्रतिज्ञा ऐकली तरी घोरत होता. का? देवाच्या वरती किती विश्वास असावा. अर्जुन, अरे तुला झोप लागली रे कशी? अर्जुनानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. अर्जुन म्हणतो, देवा, आम्हाला जिवंत ठेवणारा जर जागा असेल तर आम्हाला जागा राहण्याची काय गरज आहे? मला सांगण्याचं तात्पर्य आहे, एवढा विश्वास भगवान परमात्मावरती आपला असावा. देवाला सांगायचं आणि एकदा समर्पण करा. भगवान परमात्मा कधीच तुमच्या केसाला धक्का लागू देत नाही. का? सगळ्यात मोठं समीकरण आहे. माऊली ज्ञानोबांनी सुद्धा उत्तर सांगितलंय, कधीच अपघातात मृत्यू होत नाही अजिबात. हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं, तेने माया जाळ आणि केसाला धक्का लागणार नाही. का? नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा. तिथे कडी काळाचा रिग नाही, फक्त भजन करा. का करावी संताची संगती? त्याच्या पुढे सांगते. महिला मंडळ, तुमच्या घरी जर जावाई बापू जेवणाकरिता आले, तुम्हाला तुमच्या जावयाचा आवडतीचा पदार्थ करायचा. जावयाला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार? गंगू मावशी, केशराबाई, कोणाला विचारणार? सापडले, मला माहिती आहे. जावयाला काय आवडतं कोणाला विचारणार? लेकीला, बरोबर. जावयाला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती आहे ना, तसं देवाला काय आवडतं हे फक्त संताला माहिती आहे. आवडे देवासी तो ऐका कोणता प्रकार नामाचा उच्चार. आणि संतांनी अगोदरच कलियुगाचं वर्णन करून ठेवलंय. श्रीमद भागवत महापुराण कथेत वर्णन आहे, कलियुगाची ऐकावी थोरी, पुत्र होईल पित्याचा वैर. तीच परिस्थिती सध्याच्या काळात. शेजाऱ्याचं पटतं पण स्वतःच्या बापाचं पोराला पटत नाही. किती गोष्टी वाईट असू द्या, कलियुगा माझी करावी कीर्तन. कोणतं कीर्तन? नामसंकीर्तन. साधन पै सोपे, जळतील पापे. त्याकरिता जगाच्या मालकाची आवड आहे, जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. लहान लेकराला आवडतं पैसे मागायला आणि खोड्या करायला आवडतं की नाही? पाहुणे आल्याच्या नंतर पहा तुम्ही, घरातलं लहान पोरग आईला म्हणतो, आई 10 रुपये दे ना. पाहुण्याचे देखत हटकून मागणार. खोड्या करायला आवडतं, त्याला पैसे मागायला आवडतं. तुमच्याच लेकरानं खोड्या कराव्या नवल नाही, भगवंत खोड्या करतात. आणि गवळणींनी म्हणावं, यशोदे गा तुला येईल राग, यशोदे गा तुला येईल राग. तुझ्या कृष्णाला काही तरी सांग ना.
यशोदे ग तुला येईल राग. गवळणीने तेवढं समर्पण केलं होतं पहा. जगाच्या मालकाची चोरी केलेली गारणी घेऊन मैयाकडे यायला सुद्धा तेवढी ताकद लागते. देवाची गारणी सांगावेत का. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. हो मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जगा दे प्रीत लगा दे, जोत जगा दे प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. तेवढं समर्पण होतं बा भगवंताला. तरी मैया गाराने ऐकत नाही. गवळणी सांगावं रे नंदलाला तू छेडू नको, रे नंदलाला तू छेडू नको, धरुनिया पदराला ओढू नको, रे नंदलाला तू छेडू नको. किती गाराने सांगितले तरी मैया ऐकत नाही. मैया म्हणतात 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणी खेळी खेळ कालटकाचे गे ताळगे, तुम्ही मोठ्या ढाल गजागे, तुम्ही 12 घरच्या बाळच गुणगुणाचे ताणे ग, बाळ दिसते गोजीर माळी. टाळी वाजवा जोरात. जय हो. तुम्ही पहा लेकरू किती वाईट असू द्या, अखंड त्याच लेकरावरती ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावे न प्रेती. पोरग ढेकळ्यात टाकलं तेवढं खाली येत नाही, पण माय म्हणती महाव वाघ म्हणती की नाही. किती काळा असू द्या, आणि वाघ पाहिलं तर एवढे एवढे हात पण भोली मोठी डिहरी ओळ खायला सुद्धा येत नाही, पण तरी कौतुक केल्याशिवाय राहत नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे लहान लेकराला खोड्या करायला आवडतं. मैया सांगतात खोड्या नको करू माझे बाबा हो, खोड्या नको करू माझे बाबा, हाती घेऊन या काठी शिकविते जग जेटी, या मुलीची माती खाशी का 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 बाबा, खोड्या नको करू माझे बाबा हो, खोड्या नको करू माझे बाबा. लहान लेकराची आवड सोडा. महिला मंडळाला साडी आणि सोनं आवडतं की नाही. 65 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणते पप्याचा बाप अख्खं आयुष्य गेलं तुमच्या सोबत, पण मला कधीच नाही केला फुटका. बाईला सोनं आवडतं पहा. पुरुष मंडळीला कडक इस्त्रीचे कपडे, कडक टोपी, आणि लईच पांढरे केस झाले तर लई करमती निघाली पहा. पहिला काळ होता पोराला चष्मा सुद्धा लागायचा माणसाला, पण आप्पा 40च्या पुढे गेल्यावर. आता 8 वर्षाच्या पोराला सुद्धा बाटलीच्या पुढे एवढा जाड चष्मा आहे. सोपन महाराज बाळ्या गेला शाळेत, आणि बाळ्या म्हणतो पप्या आपल्याला एकाच विषयाला 2-2 मॅडम कस काय. थोडं रेंज मध्ये राहा म्हणजे कळलं. बरं मॅडम का चांगली होती का. मॅडम म्हणते पिंट्या अरे तुम्ही एका बेंचवर 4 कसे. पहिल्या काळात लागायचे चष्मे माणसाला, पण 40च्या पुढे गेल्यावर आता नको ते लोक पाहायला लागले.
पहिलीच आणि दुसरीचं पोरग 3 वर्षाचं 4 वर्षाचं मोबाईल नाही दिला तर आईचं डोकं फोडायला सुद्धा मागं पडू पाहत नाही. मला सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला, आवड प्रत्येकाची वेगळी आहे. पुरुष मंडळीला आवडतं, पण जीवाची आवड सोडा, संताची आवड आहे. आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेनगुडी संताची आवड आणि अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं भगवंताला आवडते. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण करा, भगवान परमात्मा अभिमानानं रेकोड अवघेची पुरे आपल्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतो. पण काय करावी साधने, फळ अवघेची ने किंवा येणे साधती साधने, तुटती भवाची वंदने. योग्य वेळेत भजन, देवाची आवड पूर्ण करावं लागेल. इकडे पहा महिला मंडळ, तू म्हणाल माहीत आई भजन करून आम्ही पण करू म्हातारपणी, आताच पुढं वय झालंय म्हणे, अजून पोराचं लग्न राहिलंय, अजून नातू व्हायचा राहिला, अजून पोराच्या चुलत्याचं लग्न राहिलं, काय सांगत आहे तुम्हाला म्हणता की नाही. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, भगवान परमात्माची आवड आहे भगवंताचं नामस्मरण केलेलं. त्याची आवड पूर्ण करायची असेल तर ती योग्य वेळेत, वेळ निघून गेल्यावर भजन करण्याचा अर्थ. कानपूर लाईन खराब झाल्यानंतर आम्ही विचारा बाबा जेवले का, म्हातारा म्हणतो झोपायचंय आता. नाकातून गंगाजमुन व्हायला लागल्यावर नंतर परमार्थ करण्यात काय अर्थ आहे का. हातानं टाळी वाजत आहे ना, गुडघ्याच्या वाटा सरकल्या, कानपूर लाईन झाली खराब, ऐकायला येईना, काहीच कळना, नंतर परमार्थ करण्यात अर्थ नाही. त्याकरिता योग्य वेळेत सावध व्हायचंय. रामाचं भजन तोपर्यंतच आहे जोपर्यंत हा आत्माराम आहे. एकदा का आत्माराम निघून गेला, लोक म्हणतात राम नाम, जोरात बोला जोरात, राम नाम राम नाम, बरोबर की नाही. त्याकरिता सावध व्हायचंय. श्री संत तुलसीदासांनी वर्णन केलंय, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु, राम कृपा बिनु सुलभ न सोई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. त्याकरिता योग्य वेळेत सावध का, क्षणभंगूर नाही भरवसा. अरे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे सागा. राम राम स्मरा का दिना शिवंत देह, जाणार सकळ अल्पायुष्य मानवी देह. शतक गणले ते अर्धरात्र खायेमध्ये बालत्व, पीडा रोग क्षय, काय भजनाचे उरले ते पाहेगा. सगळ्यात महत्वाचा विषय महिला मंडळ, पुरुष मंडळ. आता वेळ किती राहिला आपला, कीर्तनाचा नाही हो, तुमच्या आयुष्याचा विचारते मी. माहिती का वेळ किती राहिला आपला.